मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागात काळजाचा ठोका चुकवणारा एक महाट्विस्ट समोर आलाय, जो ऐकून तुम्ही पार थक्कच व्हाल. अर्पिता आता जीवन मृत्यूच्या दारात उभी आहे आणि तिच्याकडे फक्त शेवटचे 24 तास उरलेत. डॉक्टरांनी समीरला स्पष्ट सांगितलंय की अर्पिता कोमात गेलीये. जर या 24 तासात ती शुद्धीवर आली नाही तर तिची कंडिशन आणखी गंभीर होईल आणि पुढे काहीच सांगता येणार नाही. ही धक्कादायक बातमी ऐकून संपूर्ण चाळ एकदम सुन्न झालीये. जर हा प्रसंग तुमच्याही मनाला लागला असेल तर अशीच जबरदस्त अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनावर आत्ताच क्लिक करा. समीर पूर्णपणे खचून जातो आणि आपल्या आजीला फोन करून सगळं सांगतो. तेव्हा आजी कोकणातून थेट शहरात धावून येते आणि समीरला धीर देत म्हणते, "अरे समीर बाळा, काळजी करू नको. देव तुझी परीक्षा घेतोय. अर्पिता तुझी जीवन संगिनी आहे आणि आता तिच्या श्वासासाठी तुला एक महाकठीण निर्जला व्रत करावं लागेल. मंदिराच्या खाली असलेली ती जड शिवपिंड तुला स्वतःच्या खांद्यावर उचलून वर मुख्य गाभायात स्थापित करावी लागेल." आजपर्यंत भल्याभल्यांना ती पिंड हलवता आलेली नाही, पण समीर आजीला वचन देतो की आजी तू काळजी करू नको. माझ्या अर्पिता मॅडमसाठी मी हे व्रत कसं पूर्ण करतो ते बघच आता. हा कठीण निश्चय ऐकून तुमचेही डोळे पाणावले ना? मित्रांनो, अशाच नवनवीन आणि थरारक ट्विस्टसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून आमच्या फॅमिलीचे सदस्य व्हा. दुसऱ्या बाजूला चाळकरी पोलिसांना सांगतात की निलांबरी आणि रेणुकाने नेहमीच अर्पिताचा छळ केलाय. अगदी होळीमध्ये तिला जिवंत जाळायचा प्रयत्नही केला होता. पोलीस थेट निलांबरी आणि रेणुकाला गाठतात आणि म्हणतात, "हा आता अपघात नसून घातपात आहे आणि आम्ही तुम्हाला अरेस्ट का करू नये?" तेव्हा दोघींचे धाबे दणाणतात. निलांबरी हात जोडून म्हणते, "इन्स्पेक्टर, आमचं तिच्याशी पटत नव्हतं हे खरं आहे, पण आम्ही आमच्याच पायावर धोंडा का पाडून घेऊ?" तेवढ्यात समीर तिथे येतो आणि आपल्या आई बहिणीची बाजू घेत पोलिसांना सांगतो की, "इन्स्पेक्टर साहेब, माझी आई आणि बहीण कितीही भांडत असल्या तरी त्या कोणाचा जीव घेऊ शकतील इतकी हिंमत त्यांच्यात नाही. त्या फक्त तोंडानेच भांडू शकतात, कोणाचा खून नाही करणार." समीरमुळे पोलीस तिथून निघून जातात. पण कथा आता एवढ्या मोठ्या वळणावर आलीये की पुढे काय होणार हे पाहण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल. ही थेट अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट नक्की दाखवा. विसरू नका, आत्ताच सबस्क्राईब बटन दाबून ठेवा. पोलीस गेल्यावर रेणुका निलांबरीला म्हणते, "आई विचार कर, त्या सिलेंडरचा रेग्युलेटर मुद्दाम कोणीतरी बाजूला काढला होता. हे सब राजसीचं कारस्थान आहे, कारण तिला समीर सोबत लग्न करायचंय." समीर दारात उभा राहून हे सगळं ऐकतो आणि त्याच्या पार थरकाप उडतो. राजसी इतक्या नीच पातळीला जाऊ शकते. राजसीचा खोटेपणा उघडा पाडण्यासाठी तो आताच्या आता तिला जाब विचारायला निघतो. पण त्याआधी जर तुम्हाला समीरचा हा बाणेदारपणा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समीर सोवळे नेसून मंदिरात पोहोचतो. अनवाणी पायाने कडक निर्जला उपवास करून तो ती जड शिवपिंड स्वतःच्या खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो. पिंड उचलताना त्याच्या हाताला तीक्ष्ण खडे लागतात. हातातून रक्ताच्या धारा वाहू लागतात. पण समीर मागे हटत नाही. तो पूर्ण ताकदीने ती पिंड उचलून मंदिराच्या सर्व पाया चढतो आणि तिची स्थापना करतो. गुरुजी त्याला प्रसाद, फूल आणि पवित्र विभूती देऊन म्हणतात, "जा, ही विभूती तुझ्या पत्नीच्या कपाळाला लाव. महादेवाच्या कृपेने ती शुद्धीवर येईल." हा रक्ताचा अभिषेक पाहून तिथले लोकही दचकून गेलेत. हा प्रसंग पाहून डोळ्यात पाणी आलं असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढे समीर जी चाल खेळणार आहे ती ऐकून तर तुम्ही पार चक्रावून जाल. समीर थेट राजसीच्या घरी जातो. तिथे राजसी सिलेंडर लीक करणाऱ्या माणसाला घरी बोलावून क्रूरपणे हसप पैसे देत असते आणि म्हणते, "काय ऍक्टिंग केलीत हो तुम्ही? ऑर्डर द्यायला गेलात आणि अर्पिताचा जीवच घेऊन आलात. अर्पिता आता मरणाच्या दारात आहे आणि लवकरच मरेल. हे घ्या तुमचे जास्तीचे बोनस पैसे." समीर दारात उभा राहून हा सब प्रकार स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओच्या स्वरूपात रंगेहात रेकॉर्ड करतो. तो समोर येतो आणि ओरडतो, "वा, खूप चांगलं काम केलंस तू राजसी. पण माझ्या अर्पिता मॅडमला काहीच होणार नाही. तुम्हाला मात्र तुमच्या गुन्ह्याची कडक शिक्षा मी देणार." राजसी भीतीने थरथर कापायला लागते. पण समीर तिचं काहीच ऐकत नाही आणि तो व्हिडिओ पोलिसांना दाखवून थेट राजसीच्या मुसक्या आवडतो. राजसीला पोलिसांनी जेलमध्ये टाकल्याचा हा सीन पाहून जर तुम्हालाही न्याय मिळाल्यासारखं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समीर घरून फ्रेश होऊन लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतो.
24 तास संपायला आलेले असतात आणि तिथे महादेवांचा मोठा चमत्कार होतो. डॉक्टर आनंदाने बाहेर येतात आणि म्हणतात, काळजी करू नका, चमत्कार झालाय. अर्पिता 24 तासांच्या आत कोमातून बाहेर आलीये आणि शुद्धीवर आलीये. आणि अर्पिताच्या नवीन आयुष्याने जर तुम्हाला आनंद दिला असेल तर अशाच कडक अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा.